फानी वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपाययोजनांचा आढावा घेण्याकरता एक उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। वेगाने येणाऱ्या या संकटावर मात करण्याकरता अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेत। ओदिशा राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये मदत सामुग्रीच्या पाकिटाचं वितरण करण्याची तयारी सुरू आहे। त्याशिवाय ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार, झारखंड, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी एनडीआरएफच्या 54 टीम तैनात करण्यात आल्या आहेत। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, का अधिक माहिती या संदर्भात? दुपारी 12 ते 2 या दरम्यान फानी धडकणार असल्याचं कळतंय। ओडिशाच्या किनारपट्टीवर काय सध्या परिस्थिती पाहायला मिळते वातावरणातली? फानी जी वादळ आहे हे वादळ साधारणतः सकाळी 8 ते 10 दरम्यान पहिल्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता व्यक्त झाली। त्यावेळेस साधारणतः वाऱ्याची जी गती आहे 50 किलोमीटर पर आवर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि विंड स्पीड जी आहे 170 ते 180 किलोमीटर पर आवर असण्याची शक्यता आहे। आणि ही वेग जो आहे हा जो ही वाऱ्यांचा वेग जो आहे हा 200 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण ओडिशा सरकार आणि केंद्र सरकार या संपूर्ण फानी वादळाचे 2 हात करण्याकरता तयार आहे। आणि यासोबत जर बघितलं सकाळी 8 ते 10 दरम्यान लँडफॉल होण्याची देखील शक्यता केली जात आहे। आणि आताही सध्याची जी माहिती आहे सकाळी 6 वाजता जी माहिती आपल्या हातात आलेली आहे लेटेस्ट एकदम की साधारणतः पुरी कोस्ट पासून पुरी किनारपट्टीपासून 73 किलोमीटरच्या अंतरावरती पर्यंत हे वादळ पोहोचलेलं आहे आणि साधारणतः 10च्या दरम्यान हे पोहोचण्याची शक्यता केली जात आहे। आणि या पूर्ण वादळाचं डायमीटर बघितलं तर 30 किलोमीटरचा हा व्याप्त असणार आहे संपूर्ण व्याप्ती याची। आणि जर बघितलं आपण याशिवाय याची स्पीड मुवमेंट जी आहे ते 20 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। स्टुडिओ प्रशांत, सगळ्यात महत्त्वाचं जर आपण ओडिशाचा हा सगळा परिसराचा आढावा घेतला तर या ठिकाणी समुद्रकिनारी अनेक वस्ती असल्याचं आढळतं आणि यांना कुठं स्थलांतरित करण्यात आलंय का या संदर्भात सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोत। तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण आज या सविस्तर माहिती करता।